त्याच्यामुळे लवकर गाड्या काढा, पोलिसांना कारवाई करावी लागतील, त्याच्यापेक्षा गाड्या काढा, दर 2 तासाला कारवाई होईल। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची 3 दृश्य या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल? एकीकडे पोलिसांकडून सूचना करण्यात येत आहेत वाहनांसंदर्भात, तर दुसरीकडे उपसमिती आता जरांगेंच्या भेटीसाठी दाखल होणार, काय अपडेट? आम्हाला काही इच्छा नाहीये, चला बोला, दर 2-2 तासाला। नक्कीच आपण बघतोय की मुंबई उच्च न्यायालयाने 3 वाजेपर्यंतची वेळ दिली होती। 3 वाजेपर्यंत संपूर्ण दक्षिण मुंबई सीएसटीएम परिसर आणि आझाद मैदान रिकामी करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते। मात्र आता पुन्हा एकदा सुनावणी सुरू झालेली आहे आणि या सुनावणीमध्ये जरांगे पाटील यांच्यातर्फे सतीश मानशिंदे हे सध्या त्यांची बाजू मांडताना बघायला मिळत आहेत आणि सतीश मानशिंदे यांनी प्रथमतः नेमकं सध्याची परिस्थिती काय आहे या संदर्भात न्यायालयाला जे आहे ते संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनेक आंदोलक जे आहेत ते सध्या निघालेले आहेत, अनेक परिसर रिकामी करण्यात आलेले आहेत, मात्र 3 वाजेपर्यंत आझाद मैदानचा परिसर रिकामी करणं थोडं शक्य नाही आहे, कारण उपसमितीची बैठक झालेली आहे। त्या संदर्भातली उपसमितीचे अनेक नेते जे आहेत ते एक प्रस्ताव घेऊन येत आहेत, त्याच्यामुळे 3 वाजेपर्यंतची ही वेळ जी आहे ती वाढवून देण्यात यावी आणि उद्या 11 वाजेपर्यंत पुन्हा एकदा जी आहे ती सुनावणी या संदर्भात घेण्यात यावी, आंदोलकांच्या मनाचा देखील विचार करण्यात यावा, या संदर्भातली मागणी जी आहे ती सतीश मानशिंदे यांच्यातर्फे सध्या करण्यात आलेली बघायला मिळते आहे। दुसरीकडे कोर्टानं देखील पुन्हा एकदा एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे, तो म्हणजे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात त्रास झालेला। नक्कीच वैदेही, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।